अगदी डोक्यावरती आलेला आहे। 2:15 वाजलेले आहेत आणि चहूबाजूला नरेंद्र आपण पाहतोय आज प्रेक्षकांनी एकच तोबा गर्दी केलेली आहे। आपण कुठेही नजर फिरवली तरी आपल्याला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात। जिथे सावळी मिळेल तिथे बसलेले आहेत आणि थेरोंडा गावचे सर्व क्रिकेट रसिक सुद्धा इथे हळूहळू येत आहेत। बरेचसे प्रेक्षक आलेले आहेत आणि अजूनही काही येणार आहेत। तर नरेंद्र आपण पाहतोय रवी बुंबक मागच्या सामन्याचा सामनावीर गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे आणि सामना सुरू होतोय। शुभम जाधव त्याच्यासमोर कडवं आव्हान उभं करणार नक्कीच आहे, परंतु हे बॅटल हे आपल्याला नक्कीच पाहायला गंमत येईल, मजा येईल। कारण एका बाजूला आपण पाहतोय ज्याला मी लोहार म्हणतो, कारण लोहारासारखे तो अगदी मोठे फटके खेळतो आणि एका बाजूला अगदी वेस्ट इंडिज गोलंदाजांसारखा तेज तर्रार हा गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला रवी बुंबक। धन्यवाद सर। पाहूया षटकातील पहिलाच चेंडू शुभम जाधव ह्याच्यासाठी। इथे मात्र नक्कीच टप्पापर्यंत चेंडू खाली जातोय आणि नक्कीच बाकीचं काम यष्टीरक्षक उस्मान पटेल चोख पार पाडतोय। नक्कीच मित्रांनो चांगला चेंडू रवी बुंबकच्या खात्यातून निघतोय आणि शुभम जाधव मात्र फंबल होतोय। कोणत्याही प्रकारची धाव नाही, मिस टाइम फटका खेळतोय आणि कोणत्याही प्रकारचा संपर्क नाही। पाहूया पुन्हा एकदा रवी बुंबक ऑन द मार्क। षटकातील पुढील चेंडू शुभम जाधव याच्यासाठी। इथे मात्र लोअर फुल टॉस चेंडू गॅप मध्ये नक्कीच जाईल। इथे एक रन कंप्लीट होईल, दुसरा प्रयत्न कोणताही प्रयत्न नसेल नक्कीच, कारण आपली विकेट किती महत्वाची आहे हे शुभम जाधवला चांगलं माहिती आहे की आपण ह्या 4 षटकांमध्ये 3 षटक जर इथे उभी राहिलो तरी धावसंख्या मात्र एक सन्मानजनक स्थितीत नक्कीच नेऊन ठेवू आणि त्याच्यामुळेच या एका धावेवर समाधान मानतोय तो म्हणजेच शुभम आपल्या संघासाठी आणि धावसंख्येचा श्री गणेश होतोय 1 या धावेने। सह्याद्रीच्या रांगा आपण पाहतोय चहू बाजूला आणि त्यांनी ओढलेलं किंवा वेढलेलं हे मैदान आपण पाहतोय। या मैदानावरती आता मात्र गाड्या लावायला सुद्धा जागा नाहीये की काय अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। उजव्या बाजूला अनेक प्रेक्षक अनेक क्रिकेट रसिक त्यांचे पाय आपसुकच इथे मैदानावरती वळतायत आणि यावेळेस मात्र चेंडू उसळतोय आणि हीच खासियत आहे, कधी बाउन्सर आणि कधी यॉर्कर। फक्त वेग आणि वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करायची हा एकच मनोदय आणि मानसिकता घेऊन रवी बुंबक जणू काही गोलंदाजाच्या पायाला लावलंय चुंबक अशा प्रकारची गोलंदाजी करतोय रवी बुंबक। नक्कीच सर आणि नक्कीच सरांचे अचूक टायमिंग मित्रांनो हेच सरांचं खासियत आहे। आणि पाहूया रवी बुंबक ऑन द मार्क। षटकातील पुढील चेंडू निखिल पारवे याच्यासाठी आणि इथे मात्र एज लागून चेंडू सरळ बाहुबली सुमित ढेकलेच्या हातात पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच फकीरपाडा या संघाला। निखिल पारवे सुरुवात। निखिल पारवे मॅन फ्रॉम महाड हा फलंदाज आपण पाहतोय बाद होतोय। तसं पाहिलं तर निखिल पारवे खऱ्या अर्थानं जबरदस्त फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे, परंतु आज मात्र तो सपशेल अपयशी ठरलाय आणि ऑप्शनच्या बाहेर त्याला खेळवण्याचा प्रयत्न केला होता, तो अगदी त्यांचा डाव यशस्वी ठरलाय आणि हलकेच कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा त्याचा मनोदय होता आणि चेंडू मात्र बॅटची कळा घेऊन आपण पाहतोय अगदी सरळ पहिल्या स्लिपमध्ये सुमित ढेकलेच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी अलिबागचा सितारा अर्थात पंकज जाधव येतोय मैदानावरती। नक्कीच सर माय मिस्टेक। हा पहिला हादरा होता तो म्हणजेच चौल या संघाला आणि पाहूया आता 2 जाधव पाहायला मिळतात आपल्याला ग्राउंडवर। नक्कीच ऑन द स्ट्राइक पंकज जाधव असेल, नॉन स्ट्राइक वर असेल शुभम जाधव आणि गोलंदाज रवी बुंबक। मित्रांनो आज स्टार खेळाडूंचा भरणा असलेले हे सर्व संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळेच इथे प्रेक्षकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळतोय। आणि पाहूया मागच्या 2 सामन्यात सांगायचं तर पंकज जाधव हा 0 धावसंख्येवर बाद झाला होता आणि इथे मात्र आता तिसऱ्यांदा आपलं नशीब आजमावतोय तो म्हणजेच पंकज जाधव। पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय रवी बुंबक या तेज तर्रार गोलंदाजासमोर। पाहूया रवी बुंबक आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट मारा करेल आणि थोडासा क्षेत्रांतर फेरबदल करताना पाहताना दिसतोय, कारण पंकज जाधवची खेळ ही सर्वांनाच माहित आहे, तो कोणत्याही प्रकारचे फटके खेळू शकतो आणि रवी बुंबक मात्र आपला क्लास दाखवतोय, कारण त्याला कशा प्रकारे चेंडू टाकायचा आहे तसंच क्षेत्रक्षण तो लावून घेत आहे। ऑफ साइड मात्र पॅक करतोय। नक्कीच इथे मात्र एक यॉर्करचा प्रयत्न असेल आणि तो सुद्धा वाईड यॉर्कर, परंतु पाहूया कोणत्या प्रकारचा चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय तो म्हणजेच रवी बुंबक। षटकातील पुढील चेंडू नक्कीच हा चेंडू पूर्णपणे मिस केलाय आणि निर्धाव चेंडू यष्टीरक्षक उस्मान पटेल याच्या हातात। धावसंख्येत कोणती भर नाही, धावसंख्या मात्र स्थिर असेल ती म्हणजेच 1 बाद 2। षटकातील अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धाव फलकावर धाव आहेत त्या म्हणजेच 2 धावा। नक्कीच धावसंख्येचा डोंगर उभा करावा लागेल
इथे मात्र चेंडू लॉफ्ट इन द एअर, रवी बुंबक झेलच्या खाली आणि पुन्हा एकदा पंकज जाधव 0 या धावसंख्येवर सलग 3 वेळा बाद होतोय. नक्कीच निराशा पाहायला मिळतोय पंकज जाधवच्या माध्यमातून. आपण पाहतोय नरेंद्र, आज बऱ्याच वेळा म्हटलं जातं की प्रत्येकाचा एक दिवस असतो, परंतु कालचा दिवस सुद्धा पंकज जाधवचा नव्हता आणि आजचा दिवस सुद्धा नाहीये. एक मोठा खेळाडू परंतु कोणत्याही प्रकारे धाव न बनवता तो पुन्हा एकदा निराश होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. आणि नरेंद्र, तुम्ही लक्षात घेतलं असेलच की मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक हे मयूर वाघमारे यांनी टाकलं होतं. याला म्हणतात स्ट्रॅटजी, याला म्हणतात कोण फलंदाज आहे, कोण पहिल्या सलामीला आलेला आहे आणि त्याच्या प्रकारे त्याच्यासमोर कोणत्या गोलंदाजाला उतरवायचा, हा जो काही अचूक अंदाज साधला जातो ना, ते फार महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येक वेळेस आपला पहिलं षटक एकच गोलंदाज टाकणार अशा प्रकारची एक स्ट्रॅटेजी असते, परंतु ती कशा प्रकारची चुकीची आहे किंबहुना कशा प्रकारे रणनीती आखावी ह्याचं एक उत्तम उदाहरण इथे आपल्याला पाहायला मिळालं. रवी बुंबकच्या हाती नवीन चेंडू दिला, तसं म्हटलं तर हा जुना चेंडू खूप सुंदर हँडल करतो, परंतु त्यांना माहिती आहे की याच्याकडे वेग आहे, याच्याकडे अचूकता आहे आणि जर याने पहिल्या षटकामध्ये जर 1-2 गडी बाद केले तर या सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करता येईल. आणि म्हणूनच आपण पाहतोय रवी बुंबक याच्याकडे दिल्यानंतर त्यांचं हे श्रेय अर्थात कर्णधाराला सुद्धा जात आहे. नक्कीच नक्कीच सर. आणि मित्रांनो, हेच तर आहे मित्रांनो, ज्याने क्रिकेटमध्ये आपलं आयुष्य खर्च केलं ते कशासाठी खर्च केलं याचं एक उत्तम उदाहरण. कारण क्रिकेटचा पूर्णपणे अभ्यास असणं महत्वाचं आहे यासाठी, आणि याचंच उदाहरण इथे मात्र कर्णधार दाखवतं. इथे मात्र चेंडू लॉंग स्टॉप क्षेत्रात जातोय, पाहूया एक धाव सहजरित्या पूर्ण होईल आणि चेंडू बाउंड्रीचा वेध घेतो का. आणि इथे मात्र शेवटच्या चेंडूवर नो प्लस चौकार आहे का. हा नक्कीच नो प्लस 4. आणि अशा प्रकारे या चेंडूवर 5 धावा मिळतात आणि नक्कीच एक संजीवनी चौकार म्हणावा लागेल मित्रांनो. कारण मला वाटतंय अगोदर 1 बाउन्स झाला होता आणि त्याच्यामुळे हा दुसरा नक्कीच नो चेंडू असेल, नो प्लस 1. आणि या चेंडूवर 5 धावा येतात आणि या 5 धावांनी धाव फलकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 7 धावा. इथे धावा अक्षरशः सुखल्या होत्या. आपण पाहतोय धावांसाठी झगडत होते, परंतु मराठीमध्ये नेहमीच म्हटलं जातं की आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2 डोळे. इथे आपण पाहतोय नो बॉल सुद्धा आला आणि 5 धावा सुद्धा आल्या. इथे एक चेंडू सुद्धा वाढणार आहे. एका चेंडूमध्ये भरपूर काही इथे होतंय. नक्कीच फ्री हिटचा चेंडू असेल हा. आणि इथे मात्र जोरकस फटका, प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय पिंट्याच्या बॅट मधून. खणखणीत दणदणीत चौकार. असं वाटलं होतं की हे षटक स्वस्तात संपतोय की काय, परंतु नाही. जर शेवटच्या चेंडूवर विचार केला तर एका चेंडूसाठी 9 धावा खर्च केल्या, त्या म्हणजे रवी बुंबक यांनी. आणि असं वाटलं होतं की खरोखर एक चांगलं षटक हाताळतोय, परंतु इथे मात्र 11 धावांचं पहिलं षटक संपलं जातंय. आणि खरोखर एक चांगला सामना नक्कीच पाहायला मिळेल. कारण जर आपण समोरच्या टीमचा विचार केला तर मित्रांनो स्टार आयकॉन पाहायला मिळतात. आणि पाहूया पहिलं षटक संपतंय 11 धावांचं. जरी 9 धावा आल्या असल्या पहिल्या षटकामध्ये, तरी नरेंद्र आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की पहिलं षटक 11 धावा जरी आल्या असल्या तरीही हरकत नाहीये, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं होतं आणि त्या षटकामध्ये त्यांनी 11 धावा खर्च जरी केल्या असल्या तरी 2 गडी सुद्धा बाद केले आहेत. महत्वाचे मोहरे पंकज जाधव आणि त्याच वेळेस निखिल पारवे हा सुद्धा बाद झालेला आहे. आता या 2 फलंदाजांवरती नक्कीच लक्ष असेल की कशा प्रकारे इथे फलंदाजी होते, परंतु त्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्याकडे असलेलं दैवत गावचं हे एक रत्न अर्थात मयूर वाघमारे हा तसा प्रोफेशनल इंजिनियर आहे, परंतु इंजिनियर सोडून मी त्याला विचारलं होतं एकदा की तो बोलते आता जोपर्यंत आपल्यामध्ये कला आहे तोपर्यंत इंजिनियर बाजूला ठेवलंय आणि क्रिकेटच खेळायचं. नक्कीच हीच क्रिकेटची आवड आहे सर्वांसाठी मित्रांनो. आणि इथे मात्र ओव्हरपिच चेंडूला स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळतोय शुभम जाधव. तिथे थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतोय आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय शुभम जाधव आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या पुन्हा एकदा अशुभ आकड्यात जाईल, ती म्हणजे 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावरती जरी लागल्या असल्या तरी आता मात्र आपण पाहतोय हे सुद्धा बॅटल फार महत्वाचं असेल. मयूर वाघमारे विपक्ष आपण पाहतोय समोर असलेला अर्थात लोहारासारखे फटके मारणारा शुभम जाधव. आहा, आपण पाहतोय भात्यातलं अस्त्र काढलं, कारण समोर शुभम जाधव आहे. शुभमला कोणत्याही प्रकारचं इथे
रूम द्यायचा नाहीये, कोणत्याही प्रकारचा ओव्हर पिच किंवा शॉर्ट ऑफ लेंथ आणि फुलटॉस चेंडू टाकायचा नाहीये. तर एकच आणि एकच मात्र त्याचं लक्ष होतं ते म्हणजे यॉर्कर. आणि परफेक्ट यॉर्कर काय असतो हे आपण पाहिलं, कारण शुभम जाधव याच्याकडे कोणत्याही प्रकारचा इथे ऑप्शन नव्हता. त्याने फक्त सन्मानपूर्वक खेळला आणि समोर आपण पाहतोय कोणताही क्षेत्ररक्षक नसल्यानं मात्र त्यांनी पळून 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे आपल्याला म्हणता येईल. नक्कीच सर. आणि शुभम जाधव मध्ये धावांची जी भूक आहे ती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या चेंडूवर एक रिस्की 2 रन घेऊन आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय आणि इथे मात्र मयूर वाघमारे आपला क्लास दाखवतोय. जरी समोर शुभम जाधव असला तरी मित्रांनो मयूर जाधव मी सुद्धा काही कमी नाही आणि याचं एक चांगलं उदाहरण दाखवून देतोय. आणि नक्कीच एक चांगली गोलंदाजी मयूर वाघमारेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जर आपण धावसंख्येचा विचार केला तर धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 15, पण इथे कुठेतरी 50+ धावांचं टार्गेट नक्कीच ठेवावं लागेल सर, जर हा सामना जर प्रेक्षकांना जर चांगला पाहायचा असेल. कारण दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघांमध्ये जबरदस्त बॅटिंग. यावेळेस मात्र एक हेलिकॉप्टर आपण पाहतोय आणि ते हेलिकॉप्टर मात्र डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर लँड झालंय. हा पहिला खणखणीत आणि दणदणीत शुभम जाधवच्या बॅट मधून निघालेला नरेंद्र हा षटकार असेल. नक्कीच या 6 धावांनी धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 2 बाद 21 धावा. नक्कीच पहिल्या 2 चेंडूवर 2-2 अशा 4 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्यानंतर तिसरा चेंडू मात्र निर्धाव टाकला होता आणि त्याच्यानंतरच्या चौथ्या चेंडूवर सरांनी म्हटलं की लोहारासारखे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध असलेला शुभम जाधव मात्र आपला क्लास दाखवतोय आणि चेंडू काऊ कॉर्नरच्या वरून उडवतोय 6 धावांसाठी आणि नक्कीच धाव फलकावर धावा लावेल त्या म्हणजेच 21. आणि अजून सुद्धा मयूर वाघमारेच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आणि पाहूया राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल मयूर जाधव, सामना मयूर वाघमारे सामना करेल शुभम जाधव. षटकातील पुढील चेंडू आणि इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातो यॉर्कर चेंडू, परंतु त्याला सुद्धा अक्षरशः खोदून काढतोय आणि या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतोय शुभम जाधव आपल्या संघासाठी. आणि या 2 धावांनी धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 2 बाद 23. आणि शुभम मध्ये असलेली धावांची भूक मात्र इतर आपल्याला नक्कीच दिसतोय मित्रांनो, कारण शुभम जाधव दुसऱ्या दिवसातील क्वालिफाय होणारा संघाचा कर्णधार होता तो म्हणजेच सुपर सिलेक्टर मानगाव. हा संघ सुपर 4 मध्ये गेलाय आणि आज मात्र ओपन मध्ये आपलं नशीब आजमावते पुन्हा एकदा शुभम जाधव. या ग्राउंडचा पुरेपूर अभ्यास केलाय आणि इथे कशा प्रकारे फलंदाजी करायची आणि कशा प्रकारची फलंदाजी करायला हवी याचा मात्र क्लास दाखवतोय शुभम जाधव. इथे आपण एक गोष्ट नमूद करावी लागेल, जो षटकार मारला होता ना नरेंद्र तो सुद्धा यॉर्कर होता आणि महेंद्रसिंग धोनी यानं या यॉर्कर वरती कसं खेळावं याचा खूप सराव केला होता आणि हेलिकॉप्टर त्यांनी शोधून काढला होता. परंतु आपण पाहिलं की जवळजवळ 4 चेंडू या षटकामध्ये त्याने यॉर्कर टाकले होते आणि शुभम जाधवला अगदी मन मोकळेपणाने फटकेबाजी करू दिली नव्हती. तर त्याच्याकडे असलेला पेस, त्याच्याकडे असलेली ॲक्युरसी आणि त्याच्याकडे असलेलं डोकं अर्थात इंजिनिअरिंगचं डोकं ते इथे वापरतोय. नक्कीच सर. आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजे 2 बाद 23. पाहूया येणारे 12 चेंडू आणि आणखीन एक आयकॉन आकाश पाटील इथे आलेला आहे. नक्कीच त्याचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करू मित्रांनो. सर यंदाच्या मोसमातील तुफानी फॉर्म मध्ये असलेला आकाश पाटील, कालच त्याने 48 धावांची खेळी केली होती आणि मला वाटते ती खेळी त्याने फक्त 14 चेंडू मध्ये केली होती आणि जबरदस्त आतिषबाजी दाखवली होती. पाहूया नवीन गोलंदाज साईश मात्रे. पाहूया वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन साईश मात्रे. खरोखर अगोदरच्या सामन्यात सुद्धा साईश मात्रे चांगली गोलंदाजी केली होती. साईश मात्रे पाहूया मित्रांनो उरणवरून इथे खेळण्यासाठी आलाय आणि इथे मात्र आपलं नशीब आजमावतोय साईश मात्रे. पाहूया डावखुऱ्या हाताचा एक तेज तर्रार गोलंदाज साईश मात्रे. षटकातील पहिलाच चेंडू सामना करेल प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या. शॉर्ट पिच चेंडू मला वाटतंय ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. नक्कीच पंच महाडिक यांचा स्वर चेंडूचा इशारा आणि पहिल्याच चेंडूत एक अवांतर धाव मिळतोय आणि धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 2 बाद 24.
पाहूया नक्कीच अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि या 2 षटकात 30 ते 35 धावा येणं गरजेचं असेल जर आपल्याला एक चांगला सामना पाहायचा असेल तर. कारण जर विरुद्ध संघाचा विचार केला तर उस्मान पटेल, सुमित ढेकले, सुमित भगत अशी टारकास्ट भरलेला हा संघ. इथे मात्र जोरकस फाटका मित्रांनो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पाहूया एक धाव सहजरित्या पूर्ण चेंडू अबूच्या हातात. अबू कोणतीही चुकी करणार नाहीत आणि इथे मात्र अचूक थ्रो करतोय उस्मान पटेल याच्या हातात आणि या चेंडूवर एक धाव काढतोय तो म्हणजेच पिंट्या आपल्या संघासाठी आणि धाव फलकावर धावा लागतील 2 बाद 25 धावा. लॉंग ऑफच्या दिशेने आपण पाहतोय निशांत कडवे आणि त्याचप्रमाणे आपल्या अलिबाग तालुक्यातील आणखी एक सुपरस्टार अर्थात अबू. आत्ताच आपण ज्याला पाहिलं अनेक अलिबागचे खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे उरण तालुक्यातील, पनवेल तालुक्यातील आणि महाड तालुक्यातील सुद्धा बरेच खेळाडू इथे आलेले आहेत. साईश मात्रे सुद्धा हा उरण तालुक्यातून बिलॉंग करतो आणि यावेळेस मात्र एक सुंदर स्क्वेअर कट पाहायला मिळाली. चेंडू आपण पाहतोय डी पॉइंट सीमारेषा बाहेर चौकार येतोय. नक्कीच या 4 धावांनी धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजे 29 धावा. नक्कीच हा पॉइंटच्या वरून उडवलेला एक खणखणीत दणदणीत चौकार आणि शुभम नक्कीच इथे मात्र शुभम जाधव आपला क्लास दाखवतोय आणि शुभम जाधव जेव्हा इथे एंट्री केली तेव्हापासून मित्रांनो हे ग्राउंड मात्र त्याला पोषक ठरलंय आणि खरोखर सुंदर फलंदाजी करतोय शुभम जाधव आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू घेऊन साईश म्हात्रे. इथे मात्र जोरकस फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिथे मात्र सुमित भगत आहे, कोणती चूक करणार नाही. एक धाव सहजरित्या पूर्ण होईल आणि नक्कीच तेवढीच चांगली फेकी पाहायला मिळतोय सुमित भगतच्या माध्यमातून. धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 30 धावा. नक्कीच अजून सुद्धा साईश याच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजे 30 धावा. आणि नरेंद्र शॉर्ट कव्हर मध्ये आपण पाहतो एक लेजेंडरी क्रिकेटपटू आहे, एक सुंदर असा फलंदाज तो अर्थात मंदार गुरव मला पाहायला मिळतोय. मंदार गुरव हा सुद्धा एक नावाजलेला मातब्बर आणि खूप अनुभवी असा खेळाडू आहे. ज्यावेळेस फलंदाजी करण्यासाठी येईल त्यावेळेस त्याचा सुद्धा खेळ इथे बहरावा अशी आपण नक्कीच आशा करूया. नक्कीच सर, परंतु त्यांचे सलामीवीर जेव्हा संधी देतील तेव्हाच त्यांना संधी मिळेल. कारण असे आयकॉन भरलेत की त्यांच्यापर्यंत संधी येणं सुद्धा कठीण चाललंय. असे मोठे मोठे आयकॉन पाहायला मिळतात. पाहूया साईश म्हात्रेचा पुढील चेंडू आणि इथे मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर. नक्कीच पंच शैलेश महाडिक सरांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा येतोय आणि या स्क्वेअर चेंडूने धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 31 धावा. नक्कीच मंदार गुरव एक आयकॉन खेळाडू आणि एक स्टार खेळाडू मित्रांनो म्हणावा लागेल तो म्हणजेच किट्टू 11 फकीरपाडा या संघाकडून खेळताना. शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी आपण पाहतो यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये हा 4था दिवस आहे. रंगारंग कार्यक्रम ज्याला म्हटलं जातं आणि क्रिकेट रसिकांसाठी एक प्रकारचा हा मेला आहे, जत्रा आहे किंवा आपण पाहतोय की आपण या दिवसाची वाट पाहत असतो. यावेळेस मात्र ऑफस्टंपच्या बाहेर चढणारा चेंडूचा पाठलाग केला होता, पिच्छा पुरवला होता त्याचा, परंतु चेंडू आणि बॅटचा मात्र कोणताही संपर्क येत नाहीये. साईशचा एक सुंदर आणि आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू. सर नक्कीच तुम्ही जर मैदानाच्या आजूबाजूला पाहाल तर प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळतोय. जसं जसं युट्यूबवर लोक बघतात की मोठे मोठे प्लेअर आलेत आणि मला वाटते संध्याकाळपर्यंत इथे बसायला जागा सुद्धा मिळणार नाही आणि इथे मात्र शुभम जाधव आपला क्लास दाखवतोय आणि या चेंडूवर येतोय कव्हरच्या वर उडवला 4 धावांसाठी चौकार. याच साठी केला होता अट्टहास, कारण शिशिर पाटील असतील, सागर पाटील असतील, रोहन ठाकूर असतील, सुहास पाटील, देवेंद्र कांबळी, प्रसाद पाटील यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ना, खऱ्या अर्थानं त्यांनी मगाशी माझ्यावर चर्चा करताना सांगितलं की नक्कीच आम्ही जी डेअरिंग केली एवढी मोठी स्पर्धा इथे आयोजित करण्याची, कारण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते तब्बल 1 लाख रुपये, एकूण आपण पाहतोय जवळजवळ 2 लाख रुपये पारितोषिक आहे. आणि याच दरम्यान सन्माननीय बाबूराव पाटील, ग्रुप ग्रामपंचायत चिंचोटी सरपंच यांचं इथे आगमन झालेलं आहे. धन्यवाद सर अँड वेलकम, सुस्वागतम. आपलं मनपूर्वक स्वागत असेल आणि आपण स्थानापन्न व्हावं, व्यासपीठावरती बसून घ्यावं अशी विनंती करतोय. जवळजवळ आपण पाहतोय 1500 लोक इथे यूट्यूबच्या साह्यानं सुद्धा ही स्पर्धा पाहत आहेत, आपल्याशी जोडले गेलेले आहेत आणि यूट्यूबच्या साह्यानं कोणी आपण पाहतोय टी व्हीवरती हे सामने पाहत आहेत, कोणी मोबाईलमध्ये, कोणी लॅपटॉपमध्ये
आणि नोकरीवरती असताना व्यवसायामध्ये असताना सुद्धा, कारण आज तारे जमीन पर आपण पाहतोय वलवलीच्या या जमीनवरती सर्व तारे आणि सितारे आलेले आहेत. सुंदर अप्रतिम लाजवाब आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू मनोज पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तर नरेंद्र, मी चर्चा करत होतो या ट्रॉफीची. 2007चा विश्वचषक आपण पाहिला असेल आणि तो विश्वचषक भारतीय संघानं पहिला विश्वचषक होता तो, अर्थात T20चा, आणि त्याची प्रतिकृती आणि जवळजवळ आपण पाहतोय 17 किलो वजनाची ही ट्रॉफी इथे सजलेली आहे. ही ट्रॉफी कोणाच्या गावी जाणार, कोणाच्या घरी जाणार किंवा या ट्रॉफीवरती नाव कोण कोरणार हे काही वेळातच समजेल. सध्या ते गुलदस्त्यात जरी असलं परंतु त्याच्यासाठी चाललेली ही रस्सीखेच आणि ही स्पर्धा. नक्कीच सर, इथे लोकांनी अंदाज लावायला सुद्धा सुरुवात केली असेल साधारण की ही ट्रॉफी कोणाकडे जाईल. कारण मित्रांनो, प्रेक्षक आहेत, कोणत्याही गोष्टीचा अंदाज लावू शकतात, परंतु तो त्यांचा अंदाजच असेल. कारण जोपर्यंत फायनल विजेता मिळत नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाही की सामना कोणाकडे जाईल. नवीन फलंदाज विनोद वाटकरे, इथे मात्र प्रफुल्ल पाटील आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय आणि फलंदाजासाठी मित्रांनो स्ट्राईकवर आणतोय तो म्हणजे शुभम जाधव याला. विनोद वाटकरे याच्या नावाचं सुद्धा मी नामकरण केलेलं आहे. वाटकरे जरी त्याच्या नावामध्ये असलं तरी तो समोरच्या गोलंदाजांची वाट लावे असं बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आपल्या संघासाठी तो वाट करून देत असतो, म्हणून तो वाटकरे आहे. परंतु खेळत असताना प्रत्येक वेळेस गंभीर असतो. नाव जरी विनोद असलं, यावेळेस मात्र शुभम जाधव सारखा मोठा मासा गळाला इथे लागतोय आणि शुभम जाधव एक आगळा वेगळा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. आता मात्र त्याची साथ देण्यासाठी विनोद वाटकरे आणि आपण पाहतोय नवीन फलंदाज प्रसाद पाटील, मॅन फ्रॉम हशिवरे, रायगड पोलीसमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू उत्तम असा यष्टी रक्षक सुद्धा आहे, सलामीचा फलंदाज सुद्धा आहे. परंतु आज ओपन लॉट्समध्ये एकापेक्षा एक फलंदाज त्यांच्याकडे असल्या कारणानं आपण पाहतोय त्याचा नंबर थोडासा मागे लागलाय. 22 नंबरची जर्सी परिधान केलेला आहे. परंतु अंतिम काही षटकांमध्ये इथे हाणामारी करावी लागेल प्रसाद आणि विनोद वाटकरे याला. दोघांमध्ये आपण पाहतोय ती क्षमता आहे, ती ताकद सुद्धा आहे, ते टॅलेंट सुद्धा आहे. परंतु खऱ्या अर्थानं या गोलंदाजांसमोर त्यांचा निभाव लागणार का, निभावून घ्यावं लागेल. कारण आपण पाहतोय त्यांचा संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. मात्र 36 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. नरेंद्र, साधारणतः मला वाटतं कमीत कमी 50चा आकडा तरी इथे दिसायला पाहिजे. नक्कीच सर, आय अग्री. कारण इथे जर समोरच्या टीमचा उल्लेख केला तर 50-60 धावा त्यांच्यासमोर पाहिजेत, परंतु इथे मात्र धावफलकावर धावा लागतात 36 आणि अजून सुद्धा या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि नक्कीच या 3 चेंडूमध्ये 2 तरी मोठे फटके येणं गरजेचं असेल जेणेकरून स्कोर 50च्या घरात जाईल आणि प्रेक्षकांचं मनोरंजन होईल. पाहूया पुढील चेंडू आणि इथे मात्र प्रसाद पाटीलच्या माध्यमातून एक ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाही, धावसंख्या मात्र स्थिर. नक्कीच तिथे उस्मान पटेल मात्र विचारपूस करतोय प्रसादला की चेंडू तुझ्या लागला तर नाही ना. मित्रांनो, हेच असतं स्पोर्ट्समॅन स्पिरिट. मनोज पाटील हा तसा पाहिलं तर पालघर या एरियामधला आहे आणि सुमित ढेकले याने त्यांना उगाच आणलेला नाहीये, स्पेशलिस्ट बॉलर म्हणून आणलंय आणि शेवटचं अर्थात आपण पाहतोय जे खूपच कठीण काम असतं असं ते षटक टाकतोय. आणि यावेळेस पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, इथे स्लोवर वन पद्धतीचा चेंडू आणि प्रसाद मात्र सबसेल अपयशी ठरला आणि लागोपाठ 2 चेंडू इथे निर्धाव गेले आणि शेवटच्या षटकामध्ये इथे धावांची फार गरज असताना मात्र इथे धावा येत नाहीयेत. ही एक चिंतेची बाब म्हणावी लागेल नरेंद्र. नक्कीच सर, इथे मात्र धावसंख्या स्थिरावतोय 36 धावसंख्येवर आणि आता मात्र या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी आणि धावफलकावर धावा 36. नक्कीच या षटकात मित्रांनो एकही धाव खर्च केलेला नाही मनोज पाटील यांनी. आणि इथे मात्र विनोद वाटकर स्क्वेअर अप विकेट खेळतोय. पाहूया एक धाव सजरी तिथे मात्र अबू आपला क्लास दाखवतोय, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, तेवढीच चांगली फेकी करतोय आणि नक्कीच पहिल्या इनिंगची सांगता होईल आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहे त्या म्हणजेच 37. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजे फकीरपाडा या संघाकडून. मनोजने तर कमाल केली आहे नरेंद्र. आपण पाहतोय इथे पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 11 धावा आल्या होत्या. रवी बुंबक याने जे गोलंदाजी केली होती. रवी बुंबक हा वर्तकनगर ठाणेचा हा गोलंदाज, परंतु थोडासा महागडा ठरला होता. त्यानंतर आलेला मयूर सुद्धा थोडासा महागडा ठरला कारण त्याने 12 धावा खर्च केल्या होत्या. मयूर वाघमारे दैवतगावचा हा गोलंदाज
आणि त्यानंतर साईश मात्रे सुद्धा महागडा ठरला होता, कारण त्यानं 13 धावा खर्च केल्या होत्या. त्यावेळेस असं वाटलं होतं, कारण जवळजवळ 12 धावांच्या सरासरीने इथे धावा येत होत्या, 50 धावा तरी नक्कीच धावफलकावरती लागतील. परंतु मनोज पाटील यांनी आपल्या सर्वांचे अंदाज अगदी फोल ठरवले आणि अप्रतिम आपल्या संघासाठी गोलंदाजी करून नजराणा पेश केलेला आहे. फक्त एक धाव केली नरेंद्र, त्याने खर्च आणि धावा झालेल्या आहेत 37. जिंकण्यासाठी 38 धावांची गरज. नक्कीच तत्पूर्वी मी आणखी एका तुम्हाला स्पर्धेकडे मित्रांनो घेऊन जाईन. पुढील आठवड्यात येईल, मला वाटते 3 व 4 डिसेंबर रोजी मोरिया मल्याण क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा असेल मित्रांनो. नक्कीच आयोजक असतील आमचे निलेश पाटील आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला येईल. स्पर्धा 2 दिवस असेल आणि स्पर्धेची प्रवेश फी असेल 7,000 रुपये. स्पर्धेमध्ये मित्रांनो 8 संघ खेळतील. प्रथम पारितोषिक 71,000 रुपये असेल, द्वितीय पारितोषिक 35,000 आणि तृतीय पारितोषिक 21,000 व भव्य चषक अशी ही स्पर्धा असेल. स्पर्धेमध्ये ग्रामीण 8, गाव टू गाव 8 आणि ओपन 8 असे 24 संघ खेळतील मित्रांनो. आणि मित्रांनो उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज कूलर देण्यात येईल. तर मित्रांनो मालिकावीरसाठी एक स्पोर्ट्स सायकल देण्यात येईल. आणि मित्रांनो आयोजक असतील मोरिया मल्याण आणि निलेश पाटील. तशाच प्रकारे आणखी एक मोठी स्पर्धा आहे आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये सासवना गावामध्ये, श्री अमृतदादा चषक 2022. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 1,11,111 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 77,777 रुपये, तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे प्रत्येकी 33,333 रुपये. परंतु मालिकावीरास डबल डोर फ्रीज आहे, उत्कृष्ट फलंदाज सिंगल डोर फ्रीज आहे, उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा सिंगल डोर फ्रीज आहे आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक ॲसिस स्पोर्ट्सचे शूज देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे उपांत्य फेरीमध्ये सामनावीर म्हणून स्पोर्ट्स सायकल असेल. अंतिम फेरीमध्ये सामनावीरास सुद्धा स्पोर्ट्स सायकल असेल. त्याचप्रमाणे सिक्सर किंग यांच्यासाठी आकर्षक बॅट आणि ट्रॅकसूट असेल. त्याचप्रमाणे चौकार किंग यांच्यासाठी सुद्धा आकर्षक बॅट आणि ट्रॅकसूट असेल. त्याचप्रमाणे शिस्तबद्ध संघास आकर्षक चषक असेल आणि सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला ट्रॅकसूट शूज असेल. प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरास सुद्धा पारितोषिक इथे देण्यात येणार आहे. तर एक फार मोठी पारितोषिकांची ही स्पर्धा 15-12 ते 18-12-2022 या 4 दिवसांमध्ये खेळली जाणार आहे. जर या स्पर्धेमध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल, कारण 8 संघ इथे ओपन लॉट्समध्ये असणार आहेत. ग्रामीण संघ झालेले आहेत, टीम टू टीम संघ झालेले आहेत, परंतु ओपन लॉट्समध्ये अजूनही 3 एंट्री शिल्लक आहेत. नक्कीच सामन्याकडे वळूया. शुभम जाधव वैयक्तिक पहिलं सांघिक पहिल्या शुभम जाधव. इथे मात्र सुंदर चेंडू आणि मला वाटतं एक संधी निर्माण झाली होती पहिल्या चेंडूवर, मात्र प्रसादच्या माध्यमातून हा पहिलाच झेल सुटला जातोय सुमित ढेकले उर्फ बाहुबली याचा. आणि एक मोठं जीवनदान म्हणावं लागेल सुमित ढेकले याला. नरेंद्र, हा हे जीवनदान महाग पडणार, कारण सुमित ढेकलेला आपण जीवनदान नक्कीच देऊ शकत नाही. दुसऱ्यांदा खेळण्याची संधी जर अशा प्रकारच्या फलंदाजांना आपण दिली तर काय होऊ शकतं, होत्याचं नव्हतं करण्यासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे. अप्रतिम मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर सुद्धा हा खेळाडू खूप गाजलेला आहे आणि आपण पाहतोय त्याच्या नशिबानं इथे साथ दिली. आणि म्हणूनच मी म्हणत असतो की किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है. नक्कीच अशाच प्रकारची संधी अगोदरच्या सामन्यात मित्रांनो शुभम जाधवला मिळाली होती. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा मिसफील्ड, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतो विनोद वाटकरच्या माध्यमातून. आणि ती चोरटी स्वरूपात एक धाव काढतोय सुमित ढेकले आपल्या संघासाठी आणि एका धावेने धावेचा श्रीगणेश होतोय, तो म्हणजेच फकीरपाडा या संघासाठी. नरेंद्र, दुसरं जीवनदान मी म्हणेन, कारण विनोद वाटकरेच्या हातामध्ये जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर चेंडू आला असताना तर नक्कीच तो परफेक्ट इथे थ्रो दिला असता तर तो सहज बाद होऊ शकला असता. परंतु पुन्हा एकदा नशिबानं साथ दिलेली आहे. या फलंदाजाचा आज नक्कीच चांगला दिवस म्हणावा लागेल.
नक्कीच सर. आणि इथे मात्र उस्मान पटेल एक सावधगिरीचा पवित्र अवलंबताना दिसतंय, कारण मगाशी जर आपण पाहिलं तर अगदी स्वस्तात बाद झाला होता. इथे मात्र शुभम जाधवला माहित आहे की आपल्याकडे धावसंख्या कमी आहे, आपल्याला 37 धावा 38 धावा डिफेंड करायच्या आहेत, त्याच्यामुळे आपल्याला चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण 24 चेंडू आणि 38 धावा. पण इथे मात्र चांगला संयम पाहायला मिळतोय, तो म्हणजे शुभम जाधवच्या माध्यमातून. यावेळेस फुलटॉस चेंडू आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर चेंडू सीमारेषा पार आणि हा उस्मान पटेलच्या नावासमोर लागलेला पहिला चौकार. परंतु मी इथे एका गोष्टीची नक्कीच उल्लेख करू इच्छितोय, ते म्हणजे चंदू शेळके. चंदू शेळके मागचा सामना आपण सर्वजण विसरणार, परंतु चंदू शेळके मात्र मरेपर्यंत तो सामना विसरणार नाही, कारण मगाशी चंदू शेळके यानं उस्मान पटेलचा बोल्ड काढला होता. नक्कीच इथे मात्र स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुन्हा एकदा चेंडू खेळतोय. इथे निखिल पारवे कोणतीही चुकी करणार नाहीत आणि या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच नसेल. एक धाव आणि या एका धावेने धावफलक धाव आहेत त्या म्हणजे 6. नक्कीच उस्मान पटेल आपल्या एरियात पहिल्यांदाच खेळायला आला आणि चंदू शेळकेने त्याला पहिलाच चेंडू टाकला आणि पहिल्याच चेंडूवर दांडी 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 गोल करणारा चंदू शेळके आमच्या ग्रामीण प्रीमियर लीगचा ग्रामीणचा एक भाग आहे, याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे. परंतु पाहूया आता मात्र ऑन द स्ट्राईक सुमित डेकले. पाहूया गोलंदाज शुभम जाधव. आणि इथे मात्र जबरदस्त चेंडू टाकतोय, हार्ड लेनचा वापर करतोय शुभम जाधव. काय कमालीची गोलंदाजी केली नरेंद्र. आपण पाहतोय दोन्हीही भारतातील सर्वात मोठे फलंदाज जे दुबईमध्ये सुद्धा खेळले, परंतु शुभम जाधव सारखा गोलंदाज त्यांना मग फक्त 6 धावांवरती इथे संतुष्ट ठेवतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा 2 जीवनदान आहेत. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा पेश केलाय. म्हणूनच आपण पाहतोय सध्या युवा खेळाडूंमध्ये शुभम जाधव याचीच चर्चा असते. शुभम जाधव याला खूप मागणी असते. आणि याच दरम्यान आपण सन्माननीय बाबूराव पाटील, दिवी पारंगी गावचे आणि चिंचोटी ग्रामपंचायतचे सरपंच यांचा इथे सन्मान करणार आहोत. तर मी आमच्या मंडळाच्या वतीनं रोहन, सन्माननीय अशोकजी पाटील यांना विनंती असेल, सर आपण आपल्या शुभ हस्ते सरपंच साहेबांचं इथे यथायोग्य आणि यथोचित स्वागत करावं. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण पाहतोय सरपंच साहेब आपल्या समवेत आहेत आणि व्यासपीठावरती विराजमान आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत, आपले पाठीराखे आहेत, क्रिकेटची त्यांना आवड आहे आणि सर्वांवरती त्यांचं नक्कीच प्रेम सुद्धा आहे. धन्यवाद सर, आपण इथे आलात. सरपंच साहेबांचे मी पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. निशी कर्णेकर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरा षटक घेऊन निशी कर्णेकर. पाहूया पंचांच्या डाव बाजूने मारा करेल. आणि इथे मात्र एज नक्कीच लागतोय आणि इथे मात्र उस्मान पटेल पुन्हा एकदा स्वस्तात बाद होतोय. आणि नक्कीच मला एक यासिन सराई सल्ला दिला होता की जेव्हा चेंडू पडेल तेव्हा थोडा वेळ थांबायचा आहे, कारण का मित्रांनो याचं उदाहरण आपल्याला आता नक्कीच पाहायला मिळालं. जेव्हा एज लागली तेव्हा सर्व प्रेक्षकांना सुद्धा ती ऐकायला आली. मित्रांनो हा अनुभव आहे सरांचा आणि यांच्याकडून आम्हाला असं काही शिकायला मिळतं. नक्कीच एकदा मी सरांना सॅल्यूट करेन आणि नक्कीच सर तुमचं पुन्हा आभार मानेन. धन्यवाद नरेंद्र. आणि आता आपण ज्या खेळाडूची मी चर्चा करत होतो तो आता लेजेंडरी खेळाडू आपण पाहतोय मंदार गुरव. हा अप्रतिम फलंदाज आहे, लाजवाब फलंदाज आहे. व्ही मध्ये एवढा सुंदर खेळतो की इतका सुंदर व्ही मध्ये खेळणारा फार कमी खेळाडू आपण पाहिलेले आहेत. एक अर्थात वैद्य, योगेश वैद्य याला मी पाहिला होता, व्ही मध्ये अफलातून खेळायचा. आणि ज्या वेळेस संघाला खऱ्या अर्थानं गरज असते ना नरेंद्र, त्यावेळेस हा हुकमीच खेळतो. ज्या वेळेस त्यांचा संघ संकटात येतो तेव्हा संकट मोचक बनण्याचं काम नक्कीच त्यांनी केलेलं आहे. रोहा या तालुक्यामध्ये सोनार सिद्ध धाटाव या चषकामध्ये शेवटच्या 3 चेंडूमध्ये मला वाटतं काहीतरी 18 धावांची गरज होती, 4 चेंडू आणि 3 षटकार खेचून तो गेलेला सामना खेचून आणणारा हाच तो मंदार गुरव. नक्कीच सर. आणि अशाच कारणामुळे मित्रांनो हे खेळाडू लक्षात राहतात. 4 चेंडू मध्ये 18 धावा म्हणजे नक्कीच एक जबरदस्त कामगिरी. आणि इथे मात्र खूप सुरेख चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळतोय. इथे मात्र एकच धाव होईल आणि एका धाव समाधान मानेल. धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 7 धावा. तसेच साऊंड सिस्टमचे मालक अशोक पाटील जर कुठे असतील तर पॅव्हेलियन मध्ये यायचंय लगेच. अशोक पाटील. मंदार नाव म्हटलं की मंदार गरुडे यांची सुद्धा आठवण येते. हा एक लेजेंडरी खेळाडू आणि त्याचप्रमाणे आपल्या अलिबाग तालुक्यातील मंदार म्हात्रे, मॅन फ्रॉम लोणारे, हा सुद्धा एक लाजवाब खेळाडू.
हा सामना आपण पाहतोय जेवढा वाटतोय सोपा तेवढा सोपा नाहीये, कारण गोलंदाजी अगदी भन्नाट होते. निशी कर्णेकर सुद्धा अगदी नव्या दमाचा खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये असलेली ऊर्जा, त्याच्यामध्ये असलेली ताकद, त्याच्यामध्ये असलेलं टॅलेंटेड आणि त्याच्याकडे असलेला आत्मविश्वास तो दाखवून देतोय. मंदार गुरव आणि त्याचप्रमाणे सुमेध ढेकळे यासारख्या फलंदाजाला सुद्धा मोठे फटके खेळू देत नाहीये. याच्यावरून कळतंय की त्याच्याकडे असलेली क्वालिटी किती आहे. कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, कधी स्लोवर वन, कधी यॉर्कर, अगदी परफेक्ट इथे त्याचा वापर केला जातोय. नक्कीच सर, इथे मात्र नक्कीच वन बाउन्सचा इशारा येईल आणि नक्कीच स्वर चेंडू असेल. आणि नक्कीच मित्रांनो, आपण आयकॉन म्हणून का खेळतो ह्याचं मित्रांनो पुन्हा पुन्हा उदाहरण देतात. कारण मित्रांनो, हे आयकॉन असेच एक दिवसात किंवा एका महिन्यात घडले नाहीत, तर यांच्या मागे किती वर्षाचा अभ्यास असेल ते त्यांनाच माहिती मित्रांनो. आणि त्याच्यामुळे हे भरपूर क्रिकेट खेळून हे आयकॉन झालेत. आणि नक्कीच इथे मात्र निशी कर्णेकर आपला क्लास दाखवतोय. पहिल्याच चेंडूवर एक जबरदस्त आणि इथे मात्र बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू पाहायला मिळतोय. निशी कर्णेकरच्या माध्यमातून धाव फलकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 9 धावा. हॅलो, हा सामना संपल्यानंतर बेलोशी आणि चिंचोटी या दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी यायचंय लगेच. इथे मात्र जोरकस फाटका, चेंडू हवेत आणि पाहूया निखिल पारवेने भरपूर अंतर कव्हर केलंय पण तिथपर्यंत पोहोचू शकला नाही आणि चेंडू त्याच्या पायाला लागून आउटफील्ड मध्ये जातोय. त्याच्यामुळे एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळतोय, ती म्हणजेच फकीरपाडा या संघाला. नरेंद्र, आपण पाहतोय सुमित ढेकले याने नारळ फोडून आलेला आहे कुठेतरी. नक्कीच आपण पुन्हा एकदा जीवनदान मिळाले, त्याच्यासारख्या फलंदाजाला जीवनदान इथे मिळते. नक्कीच पाहून आपल्याला थोडंसं हास्य सुद्धा येते. आणि त्याच 11 धावा झालेल्या आहेत. 15 चेंडू आणि 27 धावांची गरज. नक्कीच सर, मी तुमच्या मताची सहमत आहे. जर एखाद्या खेळाडूचं नशीब असेल मित्रांनो, तर त्याचे झेल सारखे सुटतात. तर आज आपण बघितलं तर पंकज जाधवचं अजिबात नशीब नाही. दोन्ही सामन्यात 0 धावसंख्या बाद झाला, तर इथे सुमित ढेकलेला जीवदानावर जीवदान मिळतात मित्रांनो. हाच नशिबाचा भाग आहे. दरम्यान निशी कर्णेकर षटकातील पुढील चेंडू आणि इथे मात्र नक्कीच स्वर चेंडू. पंच पुरुषोत्तम भगत यांचा इशारा आणि नक्कीच खूप वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच मित्रांनो पुरुषोत्तम भगत एक अनुभवी पंच आपल्या समोर उभे आहेत. धावफलकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 12 धावा. नक्कीच या षटकातील अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजेच 12. नवगावच्या नाईट टुर्नामेंटमध्ये सुद्धा या खेळाडूला मॅन ऑफ द सिरीज या खिताबानं सन्मानित केलं गेलं होतं आणि त्यावेळेस सुद्धा त्या नाईट टुर्नामेंटमध्ये षटकारांची आतषबाजी केली होती त्यानं. आणि संपूर्ण अलिबाग तालुक्यातील क्रिकेट रसिकांची अर्थात शाबासकी सुद्धा मिळवली होती आणि आपली स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यावेळेस मी त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता. ॲक्च्युली तो साताऱ्याचा आहे आणि खऱ्या अर्थानं तो टेनिसचा क्रिकेटपटू नाहीच आहे, तो ॲक्च्युली लेदरचा क्रिकेट खेळाडू आहे. सर नक्कीच. आणि जेव्हा तो रबर बॉलवर खेळतो तेव्हा मात्र षटकार नाही, तर तो 8 किंवा 10 मारतो, असे चेंडू बाहेर मारतो. असा सुमित ढेकले आपल्या समोर आपल्या अलिबाग नगरीत आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र मंदार गुरव ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय, पाहूया. इथे मात्र जोरकस फटका फसलाय क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. विनोद वाटकरे कोणतीही चूक करणार नाहीत आणि मंदार गुरवच्या स्वरूपात आणखीन एक हादरा बसतोय, तो म्हणजेच किट्टू 11 फकीरपाडा या संघाला 13 या धावसंख्येवर. सर आज ह्या 4 दिवसात 13 आणि 17 या धावसंख्येवर खूपच फलंदाज बाद झालेत. आणि या ग्राउंडचं एक वैशिष्ट्य, जेवढे झेल पकडलेत त्याच्याहून अधिक झेल इथे सुटलेत. सर काय म्हणाले याबद्दल? 13 आणि 17 या आकड्यावरती आपलं लक्ष असतं, म्हणून आपल्या लक्षात आलंय की 13 आणि 17, परंतु 21, 20 या आकड्यावरती सुद्धा बरेच खेळाडू आउट झालेले आहेत. तर आपण पाहतोय मंदार गुरव बाद झाल्यानंतर आता मात्र अलिबाग तालुक्याचा आणखी एक नायाब सितारा अर्थात या जमिनीवरती अवतरित झालेला आहे, या मैदानावरती उतरलाय, तो म्हणजे अक्षय पाटील. अक्षय पाटील याच्याविषयी काय सांगावं, कारण अलिबाग तालुक्यामध्ये डावखुरा फलंदाज म्हटलं की क्रमांक 1 जे पहिलं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं ते अर्थातच अक्षय पाटील याचं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अक्षय म्हात्रे, माय मिस्टेक, कारण हे कन्फ्युजन मला बऱ्याच वेळा होतं. अक्षय पाटील 4 ते 5 असे खेळाडू आहेत ज्यांचं अक्षय पाटील आणि अक्षय म्हात्रे हे नाव आहे.
अक्षय म्हात्रे ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये एक षटकार, एक चौकार आणि सुंदर खेळी सजवली होती, पुन्हा एकदा तो फलंदाजी करण्यासाठी आलाय आणि त्यांचा संघ अजूनही मजबूत स्थितीमध्ये नाहीये, थोडासा ढेपाळतोय. कारण जिंकण्यासाठी अजूनही माझे गुणलेखक मला सांगतात 13 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे आणि हे सोपं नक्कीच नाहीये. यावेळेस मात्र आउटसाइड दी ऑफ स्टंप चेंडू टप्पा घेतल्यानंतर काहीसा बाहेर कट होतोय आणि ती वाईडची जी रेषा आहे त्याच्या बाहेर निघून जातोय आणि त्याच कारणास्तव अंपायर आपण पाहतोय जे पंच आहेत पुरुषोत्तम भगत यांनी स्वैर असल्याची इथे घोषणा केलेली आहे. एक धाव इथे अवांतर मिळेल आणि या एका धावेनं धावसंख्या नक्कीच वाढीस लागेल. यावेळेस मात्र थोडासा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू आणि त्याच चेंडूची तो वाट पाहत होता, जणू काही मागच्या पायावरती जोर दिला. बॅकलेग त्याची सुंदर असते आणि अप्रतिम असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहतोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर हवाई सफर करत षटकारासाठी जातोय. नक्कीच 2 षटकांचा खेळ संपतोय. धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 20 धावा. पाहूया 12 चेंडू आणि 18 धावांची गरज. सर आमचे ग्रामीण क्रिकेटचे उपाध्यक्ष आहेत निलेश पाटील, त्यांचा मला आताच फोन आला होता की आपण 13 आणि 17 12 18 13 आणि 17 धावांचा विचार केला तर काल याच ग्राउंडवर 17 धावसंख्येवर 4 फलंदाज बाद झाले. त्यांचा मला फोन आला आताच की ते सांगून देतात की खरोखर म्हणजे आपल्या ह्या क्रिकेटची क्रेज कुठपर्यंत आहे बघा. आपल्याला फोनवर सुद्धा मेसेज येतात की काय घडलं आणि काय नाही. आणि थोड्या वेळात निलेश पाटील इथे उपस्थित होतील सुद्धा. निलेश पाटील निघालेत तरी चालेल या, कारण आता सामन्यांना इकडे मजा वाढत आहे. पाहूया 12 चेंडू 18 धावांची गरज. 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असताना आपण पाहतोय त्यांचा मुख्य अस्त्र इथे त्यांनी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे, अर्थात सुमेध पत्रे. आता मात्र हे निर्णायक षटक आहे, सामन्याला कलाटणी देणारं हे षटक आहे. या षटकामध्ये कालच्या प्रमाणे जर आज सुमेध पत्रे यांनी गोलंदाजी केली तर मात्र हा सामना फलंदाजांना डोईजड जाऊ शकतो. परंतु समोर आपण पाहतोय क्रिकेटचा बाहुबली, अर्थात त्याला गिली या नावानं सुद्धा ओळखलं जातं. परंतु जर त्याची विकेट काढली ना तर मात्र या सामन्यामध्ये पुन्हा एकदा नक्कीच रंगत निर्माण होईल. आणि इथे मात्र एक तेज तर्रार चेंडू मित्रांनो सुमेध पत्रेच्या माध्यमातून थोडासा ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय. काय घडलं नक्कीच इथे मात्र स्ट्राईक चेंज होतोय आणि एक सुंदर चेंडू टाकला गेला. बॅटेज आहे पंच, हा ओके, कारण इथे हा ओके बाय आहे, ओके ठीक आहे चला. आणि इथे मात्र एक धाव बायच्या स्वरूपात मिळतोय आणि धाव फलकावर धाव लागतील त्या म्हणजेच 21 धावा. नक्कीच एक तेज तर्रार चेंडू होता आणि नक्कीच थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली कीपर कडून आणि थोडासा ओव्हरथ्रो आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा घेतोय तो म्हणजेच किट्टू 11 फकीरपाडा संघ. पाहूया षटकातील पुढील चेंडू. आणि इथे मात्र पुन्हा एकदा थोडीशी चुकी पाहायला मिळतोय प्रसाद पाटीलच्या माध्यमातून. झेल सुटला जातोय आणि झेलचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होतोय आणि कुठेतरी आज लक फॅक्टर पाहायला मिळतोय. किट्टू 11 1 शॉट आहे का? नक्कीच एक धाव शॉट आहे, परंतु इथे मात्र एकही धाव नव्हती. फलंदाज बाद करण्याची संधी होती आणि मात्र हे प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय. पाहूया धाव संख्येत 1 ने भर. धाव फलकावर धावा 22 धावा धाव फलकावरती झालेल्या असल्या तरी फलंदाजांनी मात्र इथे निश्वास टाकला असेल, कारण यावेळेस आपण पाहतोय अबू याला एक जीवनदान मिळाले आणि पुन्हा 2 धावा सुद्धा मिळाल्या आहेत. म्हणजे जखमेवरती मीठ चोळणं काय असतं ते इथे पाहायला मिळतंय. परंतु गोलंदाजांची आणि त्यांच्या संघाची मी इथे नक्कीच प्रशंसा करेन, कारण ते तरीही प्रयत्न करतायत. नशीब त्यांच्या बाजूने नक्कीच नाहीये, परंतु आम्ही नशिबावरती इथे विसंबून राहणार नाही. आमच्याकडे असलेल्या टॅलेंटने आम्ही त्यांना हरवू शकतो. हा त्यांच्याकडे असलेला ॲटिट्यूड इथे नक्कीच कामी येईल का? येस इट इज. चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली सुमेध, परंतु पुन्हा एकदा इथे जीवनदान. कॅच ड्रॉप होतोय, कॅच सोडला जातोय. अशा प्रकारची जर आपण क्षेत्ररक्षण केलं तर मात्र थोडंसं नक्कीच तुम्हाला आव्हान हे कडवं जाईल. नक्कीच आपण पाहतोय एक नाही तर 2 वेळा लागोपाठच्या चेंडूवरती इथे सुवर्ण संधी निर्माण केली होती सुमेध पत्रेने. नक्कीच आमचे आकाश पाटील सांगतात की देव देतोय आणि कर्म नेतोय. तत्पूर्वी मित्रांनो कुलस्वामिनी 11 बेलोशी आणि शिवप्रेमी चिंचोटी दोन्ही संघाचे कर्णधार याचा नाणेपैकी होऊन जाऊ दे. आणि नक्कीच मित्रांनो शेवटच्या श्वासापर्यंत लढणं काय असतं ते तर मित्रांनो हे पाहायचं आहे. जेव्हा 12 चेंडूत 18 धावांची गरज होती असं वाटलं सामना एकतर्फी जाईल की काय, परंतु इथे मात्र संघर्ष पाहायला मिळतोय सुमित पत्रेच्या माध्यमातून आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतोय. त्यांचं नशीब त्यांना सहकार्य मित्रांनो सहाय्य करतोय. परंतु पाहूया
आपण जर क्रिकेटचा विचार केला तर मित्रांनो फक्त 1% नशीब आणि 99% ही आपली मेहनत असते. आणि इथे मात्र एक तेज तर्रार फटका, चेंडू निखिल पारवेच्या हातात, एक धाव सहजरित्या पूर्ण होईल. दुसरीचा कोणताही थोडासा ओव्हरथ्रो पाहायला मिळतोय, परंतु चांगलं बॅकिंग पाहायला मिळतोय. या चेंडूवर एक धाव जमा करतोय अबू आपल्या संघासाठी आणि धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 25 धावा. पाहूया या षटकातील अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 25 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. नक्कीच सामना रंगतदार होतोय, अटीतटीचा होतोय. आणि प्रेक्षकांना काय हवंय? प्रेक्षकांना हवंय की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावा आणि आम्हाला मात्र एक अटीतटीची रंगतदार लढत पाहायला मिळावी. आणि तशाच पद्धतीची इथे परिस्थिती निर्माण होणार का, अशा प्रकारची चित्र इथे पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र एक सोपा चेर होणार का? येस इट इज. आणि निखिल पारवेच्या हातामध्ये हा सोपा चेर. आणि आता मात्र सुटकेचा निश्वास सोडला असेल तो म्हणजे गोलंदाजी करणारा संघ आणि सुमेध पत्रे यानं. कारण आपण पाहतोय बाहुबली मात्र इथे बाद झालाय, मैदानाच्या बाहेर जातोय. आणि आता मात्र इथे जिंकण्याची पुन्हा एकदा उर्मी, एक ऊर्जा निर्माण झाली असेल. 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. एक सुमित गेला आणि दुसरा सुमित भगत पुन्हा एकदा मैदानावरती येतोय. जवळजवळ त्याच्यासारखाच खेळणारा, त्याच्याकडे जी ताकद आहे ती सुमित भगत कडे सुद्धा ताकद आहे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा गोलंदाजी करणारा संघ जिंकणार की फलंदाजी करणारा संघ जिंकणार हे प्रश्नचिन्ह नक्कीच राहील. नक्की सर, आपण असं म्हणूया की बाहुबली पार्ट 1 संपला आणि बाहुबली पार्ट 2 सुरू झाला. पाहूया सुमित ढेकले बाद झालाय आणि सुमित भगत आलाय. दोन्ही बाहुबली पाहूया. 7 चेंडू 13 धावांची गरज आणि हे 7 चेंडू कोणाला साथ देतात ते पाहूया. सुमित पत्रे याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू सामना करेल सुमित भगत. पाहूया 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 धावांची गरज आहे. 7 चेंडू आहे. हा शेवटचा चेंडू सुद्धा निर्णायक ठरणार आहे. या शेवटच्या चेंडूवरती जर 1 धाव किंवा गडी बाद झाला तर मात्र अंतिम षटकामध्ये जवळजवळ 12 ते 13 धावा राहू शकतात. तर पुन्हा एकदा एक वेगळी रंगत निर्माण नक्कीच होईल. फुलटॉस चेंडू होता. यावेळेस मात्र तो आपण पाहतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं. पुन्हा एकदा तिथे निखिल पारवे, सुंदर क्षेत्ररक्षण, चांगली फेकी इथे पाहायला मिळते. आणि त्याच कारणास्तव एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते दोन्ही फलंदाजांना. आणि आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे ती फलंदाजी करणाऱ्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये एकापेक्षा एक रंगतदार असे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता आणि हा सामना सुद्धा शेवटच्या चेंडूपर्यंत रंगणार का हे प्रश्नचिन्ह जरी असलं तरी बऱ्याच क्रिकेट रसिकांना असं वाटतंय की हा चेंडू शेवटच्या चेंडूपर्यंत जावा. कोणीही जिंकावं. 2 संघ ज्यावेळेस जिंकत असतात त्यावेळेस कोणता एक संघ नक्कीच इथे खेळत असतात तेव्हा एक संघ जिंकणार असतो. परंतु सामना मात्र अटीतटीचा व्हावा. क्रिकेटचा नेहमी विजय व्हावा. आणि शिवप्रेमी क्रिकेट संघाने जो इथे अट्टहास केलेला आहे, एक मोठी स्पर्धा आयोजित करून इथे आपण पाहतोय आपल्या सर्व क्रिकेट रसिकांना एक मेजवानी क्रिकेटची आपल्या समोर जी सादर केलेली आहे ती नक्कीच इथे फळास येते. नक्कीच सर, पाहूया. आपल्याला प्रथमदर्शी पाहता वाटलं होतं की 38 धावा 24 चेंडू म्हणजे हा सामना एकतर्फी जाईल की काय, परंतु नाही. इथे मात्र नक्कीच अभि 11 चौल हा संघ सुद्धा आपला क्लास दाखवतोय. आणि पाहूया आता येणारी 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. नक्कीच गोलंदाज मंथन डाकी, मॅन फ्रॉम हाशिवरे. पाहूया नक्कीच मित्रांनो 6 चेंडू आणि 12 धावा हा सामना शेवटच्या चेंडू पर्यंत जावा अशी नक्कीच रसिक मायबाप प्रेक्षकांची इच्छा असेल. परंतु अशी इच्छा अजिबात मित्रांनो किट्टू 11 फकीरपाडा संघाची नसेल. त्यांना वाटत असेल की सामना 3 ते 4 चेंडूतच जिंकावा, परंतु क्रिकेट आहे, शेवटचा चेंडू टाकून होत नाही. तोपर्यंत सांगू शकत नाही की कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरेल. पाहूया मंथन डाकी आपलं नशीब आजमावतोय. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज. मंथन डाकीमध्ये सुद्धा तो आत्मविश्वास सुद्धा आहे आणि त्याच प्रकारे अशा प्रकारची गोलंदाजी करण्याची एक क्षमता सुद्धा आहे. परंतु आज त्याला चमकण्याची सुवर्ण संधी असेल, कारण त्याच्या समोर असणारे आपण पाहतो एक बाहुबली अर्थातच सुमित भगत आणि अर्थात लोकल खेळाडू आहे. अलिबाग तालुक्यातील नौखार गावचा हा एक सुपरस्टार खेळाडू. आणि आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती असलेला कवाडे गावचा हा
डावखुरा अप्रतिम असा फलंदाज अक्षय म्हात्रे उर्फ अबू आणि हशिवरे गावचा आपण पाहतोय गोलंदाज मंथन डाकी उजव्या हातानं आणि पंचांच्या डाव्या बाजूने आपण पाहतोय. पहिला चेंडू हवेत आणि प्रसाद पाटील असे सोपे झोपे सुद्धा पकडेल. नक्कीच. आणि सर इथे जो आपण ICC ने नवीन रूल चालू केला आहे त्याचा फायदा मात्र क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला होताना दिसतोय. कारण जर तो रूल नसता तर इथे मात्र अबू स्ट्राईक वर गेला असता, परंतु इथे मात्र तो रूल्स मित्रांनो बऱ्याच संघांसाठी फायदेशीर ठरतोय. आणि आता पाहूया मित्रांनो नक्कीच निशांत कडवे अर्थात द बाईक मॅन निशांत कडवे मुरुड जंजिरा क्रिकेट असोसिएशनने जी एक मोठी टुर्नामेंट आयोजित केली होती आणि तिथे तब्बल प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये होतं आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक होती. ती प्रथम बाईक पटकावणारा हा खेळाडू आपण पाहतोय निशांत कडवे फलंदाजी करण्यासाठी जात आहे. परंतु ती सिच्युएशन वेगळी होती आणि ही सिच्युएशन वेगळी आहे. इथे मात्र मनोधैर्य, तुमचा आत्मविश्वास, तुमच्याकडे असलेलं टॅलेंट याचं आणि तुमच्याकडे असलेलं कसब याची मात्र आता इथे परीक्षा लागणार आहे, कसोटी लागणार आहे. जसं कसोटी क्रिकेटला कसोटी का म्हटलं जातं, कारण खऱ्या अर्थानं क्रिकेटपटूंची तिथे कसोटी लागते. जोरदार स्ट्रोक आणि पहिल्याच चेंडूवरती आल्या त्या चेंडूला आसमान दाखवलंय आणि एकाच झटक्यामध्ये फुग्यामधून हवा जशी निघून जाते तशी या सामन्याची हवा निघून जाईल की काय असं हे चित्र निर्माण झालंय. नक्कीच 4 चेंडू 6 धावांची गरज. आणि नक्कीच रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी सलामीला येऊन चांगली फलंदाजी केली होती तोच निशांत कडवे आपल्याला मित्रांनो ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय आणि पहिल्याच चेंडूवर 66च्या स्ट्राईक रेटने खेळतोय निशांत कडवे. पाहूया 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. पाहूया मंथन डाकी इथे मात्र थोडासा प्रेशर मध्ये असेल. निशांत कडवे हे जरी आडनाव असलं तरी त्याच्या फटक्यांचा गोडवा मात्र काही अप्रतिमच आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला वाटला असेल. नक्कीच सर 3 चेंडू आणि 6 धावा. सामना अजून सुद्धा सर 50-50 असेल का, तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? नक्कीच तुम्ही पाणी घ्या तत्पूर्वी पाहूया 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. आणि इथे मात्र स्क्वेअर चेंडू. नक्कीच अवांतर धावेत एका धावेने भर पडेल. धाव फलकावर धावा लागतील 33. आता मात्र 3 चेंडू आणि 5 धावांची गरज जिंकण्यासाठी. मंथनला इथे मंथन करावं लागेल आणि निशांत कडवे समोर कडवं आव्हान उभं करावं लागेल. नक्कीच सर पाहूया 3 चेंडू 5 धावा. पाहूया आणि इथे मात्र एक आगला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निशू कडवेच्या बॅट मधून. इथे मात्र सामना थोडासा जड होतोय की काय. 2 चेंडू आणि 5 धावा. असं वाटलं होतं की जेव्हा षटकार आला तेव्हा सामन्यातील हवा निघून गेली. पुन्हा सर हवा भरण्यात आली मंथन डाकीच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज आपण पाहतोय. अगदी थ्रिल हा थरार. पाणी न्यायचं लगेच ग्राउंडवर पाणी न्यायचं. अगदी नक्कीच मनाची इथे किंवा हृदयाची धडकन तेज होते आणि हृदय सर्वांची धडकतायत आणि थोडा वेळ इथे मोमेंटम शिफ्ट होणार का, कारण अशा प्रकारचा ब्रेक घेणं किती योग्य आहे किती अयोग्य आहे हे आपणच ठरवा. परंतु इथे पाण्याची गरज आपण पाहतोय गोलंदाजांना किंवा फलंदाजांना असावी आणि त्या कारणास्तव इथे थोडा वेळ थांबवला गेलाय. परंतु सचिन रमेश तेंडुलकर यांचं एक ट्विट होतं किंवा त्यांचं एक भाष्य होतं आणि IPL मध्ये जो एक मध्ये ब्रेक घेतला जायचा तो ब्रेक नंतर काढून घेतला गेला फक्त सचिन रमेश तेंडुलकर यांच्या सांगण्यानुसार. का, कारण त्यांनी म्हटलं होतं जो एक मोमेंटम असतो फलंदाजी करण्याचा तो मात्र इथून निघून जात असतो, म्हणून तो जो ब्रेक होता ड्रिंक्सचा तो बंद केला होता. आणि इथे मात्र आपण पाहतोय आपल्या पंचांनी त्यांना अलाउ केलेला आहे. परंतु अगदी रंगारंग कार्यक्रम. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. 5 धावा म्हणजे अर्थातच नरेंद्र इथे मोठा फटका खेळावा लागणार. कमीत कमी चौकार किंवा 3 धावा किंवा 2 धावा तरी या चेंडूवरती काढाव्याच लागणार, अन्यथा शेवटच्या चेंडूवरती षटकार मारावाच लागेल. म्हणून कमीत कमी 1 धाव या चेंडूवरती येणं फार गरजेचं आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने जर विचार केला तर. नक्कीच हा ब्रेक कोणाच्या पथ्यावर पडतोय ते आपण प्रथम पाहूया. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. मंथन डाकी ऑन अ मार्क.
आणि पुन्हा एकदा स्वर चेंडू सर प्रेशर प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतोय मंथन डाकीकडे. पाहूया आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. आणि कसं असतं नरेंद्र, प्रेशर हे येणारच. प्रेशर प्रत्येकावर येतं, परंतु ते प्रेशर ते कसं हँडल करतो, त्या प्रेशरला आपण कशा प्रकारे बघतो हे फार महत्वाचं असतं. हे खेळाडू आपल्यासारखेच आहेत, आपल्यासारखी शरीरयष्टी, त्यांना सुद्धा 2 हात आहेत, 2 पाय आहेत, परंतु त्यांच्यामध्ये असलेला आत्मविश्वास किंवा प्रेशर झेलण्याची जी क्षमता असते ना, ती आपल्यापेक्षा जास्त असते. म्हणूनच ते मोठे खेळाडू होत असतात. आणि या चेंडूवर नो चेंडू. नक्कीच आता मात्र थोडंसं प्रेशर मित्रांनो दिसतोय इथं मंथन डाकीच्या चेहऱ्यावर, कारण सलगचे मित्रांनो 2 चेंडू खराब टाकतोय मंथन डाकी. आणि आता पाहूया सामन्याचं समीकरण नक्की बदलेल. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. या 2 धावा ज्या स्क्वेअर चेंडूवरती आलेल्या आहेत त्या खूपच डोई जड होणार की काय असं मात्र चित्र इथे निर्माण झालेलं आहे. मला वाटतं थोडासा पायामध्ये क्रॅम्प आलेला असेल, परंतु फलंदाजी करणारा संघानं थोडासा निश्वास टाकला असेल सुटकेचा. कारण का? कारण ह्या 2 धावा फार महत्त्वाच्या होत्या. कारण एक धावेनं काय होऊ शकतं, टेनिस क्रिकेटचा खेळ असेल किंवा आंतरराष्ट्रीय सामने असतील, आपण T20 मध्ये बऱ्याच वेळा पाहत असतो, एका धावेनं किंवा 2 धावेनं सामना गमावला जातो. आणि तसं पाहिलं तर करोडो रुपयांचा सट्टा सुद्धा तिथे लावला जातो. आणि इथे सुद्धा सट्टा लावणाऱ्यांची काही कमी असेल असं मला वाटत नाहीये. हा फलंदाजी करणारा संघ जिंकेल की गोलंदाजी करणारा संघ जिंकेल, कोणत्या संघ मालकाचं इथे अर्थात अभिनंदन केलं जाईल. फ्री हिटचा चेंडू असेल निशांत कडवे याच्यासाठी. पाहूया 2 चेंडू. ओहो, मंथन डाकी पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय. इथे सर्व काही खेळाडू विसरले होते. मला वाटतं इथे काय झालं असावं हे पंचच नक्की सांगतील. चेंडू झालेला आहे, ओके. तर 1 चेंडू इथे मात्र झालेला आहे आणि मला वाटतं फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज मात्र बाद होईल का? तर सर्व क्रिकेट रसिक विचार करत आहेत आणि काय झालं हे नक्कीच ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. जरी बॅट लागली असेल तरी सुद्धा तो नॉट आउटच दिला जाणार आहे, फक्त धावबाद दिला जाऊ शकतो. आता मात्र 1 चेंडू शिल्लक आहे आणि निर्णायक 2 चेंडू शिल्लक असताना इथे मात्र मंथन डाकीनं आपला आत्मविश्वास दाखवून इथे गोलंदाजी केलेली आहे आणि तो निर्णायक चेंडू निर्धाव टाकलाय. त्याच्या अगोदर खराब 2 स्क्वेअर चेंडू आपण पाहिले, 2 धावा आलेल्या पाहिल्या, परंतु आता मात्र 1 चेंडू आणि 3 धावा या मैदानावरती मला वाटतं आपण फार कमी पाहिलेल्या आहेत. जवळजवळ होणार नाहीत अशी शक्यता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की इथे चौकार मारावाच लागेल आणि ऋषिकेश कानिटकरची पुन्हा एकदा इथे आठवण काढावी लागेल. कारण ऋषिकेश कानिटकरनी भारत विरुद्ध पाकिस्तान असा जो सामना झाला होता त्याच्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज असताना चौकार मारला होता. तर इथे काय होणार, नक्कीच हृदयाची धडधड. ओहो, मंथन डाकी, वा वा वा, कमालीची गोलंदाजी इथे मंथन डाकीने केले. 2 निर्धाव चेंडू टाकलेत लागोपाठ. त्या अगोदर 2 त्यांनी वाईड चेंडू टाकले होते, परंतु इथे मात्र मंथन डाकी हिरो ठरतोय. एक षटकार निशांत कडवे याच्या बॅट मधून आल्यानंतर असं वाटलं होतं सामना सोपा झालाय, सामना अगदी सहज फलंदाजी करणारा संघ जिंकेल का? सौभाग्यवती देवायनी संजय पाटील, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य चिंचोटी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोटी यांच्या वतीनं त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम मॅडम, मनपूर्वक आपलं स्वागत आणि आपण स्थानापन्न व्हावं. आपण पाहतोय सावित्रीच्या लेकी आज मोठ्या मोठ्या पदावरती विराजमान आहेत आणि क्रिकेटचं